गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे निरूपण श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जीवनात सर्व ठीक होण्यासाठी कधी कधी आपल्याला फक्त एका छोट्या विश्रांतीची गरज असते, पण मनुष्य मात्र ती विश्रांती घ्यायला थांबतो का? कधीच थांबत नाही। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, आयुष्यामध्ये भरपूर संकट येतील, आयुष्यामध्ये भरपूर अशी परिस्थिती निर्माण होईल, म्हणजे तुम्हाला ती सवय लावून तुम्हाला एकटे सुद्धा सोडतील, पण तुम्ही आधीच त्याच्यासाठी तयार राहा। कारण हा काळ आहे ना, तो काळ तुम्हाला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपण तयार राहणं म्हणजे काय? म्हणजे आपल्या भक्ती मार्गामध्ये परमेश्वरचं नामसंकीर्तन हे राहायला हवं ना। नाहीतर आपले जीवनामध्ये जर पुण्यच नसतील तर आपण मग संकटांचा सामना करू का? कधीच करणार नाही। म्हणून आपले पुण्य असायला हवे, आणि हे पुण्य होतील कधी? जेव्हा आपण भक्ती मार्ग करून कर्मामध्ये राहू, नियमांमध्ये राहू, तर ते सर्व पुण्य मिळतील ना। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवंती हे अशी शक्ती आहे ना, ही शक्ती नेहमी स्वयंपूर्ण आहे, आनंदमय असल्यामुळं त्यांच्या चिंतनानं सगळी दुःख नाहीशी होतात। त्यांच्या नामामध्ये ताकद आहे, म्हणून भगवंताला कधी विसरू नका। पण आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की एखादा मुलगा असतो, आपल्या मुलांकडून आईबापाने कोणत्या गोष्टी आहेत ना अपेक्षा ठेवल्या पाहिजेत किंवा ठेवू नये, तेव्हाच प्रत्येक आईबापाचं आयुष्य आहे ना ते म्हातारपणामध्ये सुखी होऊन जाईल। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये काय दुःख कमी आहेत का? पण जेव्हा आपला सोबतचा मनुष्य, आपला मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, आपला बहीण असू दे किंवा भाऊ असू दे, जर आपला जीवलग कोणी आपल्याला दुःख देत असेल, आपल्या जीवलगा मुलं आपल्या जीवनामध्ये दुःख होत असेल ना, तर मनुष्य आहे ना भरपूर दुःखामध्ये बुडून जातो। कारण का? कारण आपला असतो ना त्याच्याकडून प्रत्येक मनुष्य अपेक्षा ठेवत असतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, या जगामध्ये, या विश्वामध्ये तुझं कुणीच आपलं नाही, सर्व स्वार्थी जग आहे। म्हणून तू अगोदर स्वतःचा विचार कर आणि कोणाकडून अजिबात अपेक्षा ठेवू नकोस। म्हणून अशी कुठली संतान आहे ना जे आईवडिलांना खूप दुःख देते, आणि अशी कुठली संतान आहे जी आईवडिलांना सुख देत असते ना? म्हणजे जर तुम्ही या तीन गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या ना, तर तुम्हाला म्हातारपणात पश्चाताप करण्याची वेळ कधीच येणार नाही। संतांनी सांगितलंच आहे ना, या जगामध्ये मनुष्य आहे ना, तुझा कोणीच नाही रे, तुझा बापसुद्धा नाही, तुझी आईसुद्धा नाही, तुझा भाऊसुद्धा नाही, म्हणजे हे जग क्षणभंगूर आहे। नाही रे, नाही कोणाचे कुणी। बघा, अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। म्हणजे तुझ्यासाठी या जगामध्ये तू आला आहेस ना, या विश्वामध्ये आला आहेस, तू स्वतः एकटाच आला आहेस आणि जाताना सुद्धा एकटा जाशील। म्हणून या अहंकारामध्ये, लोभामध्ये, मायेमध्ये तू अडकू नकोस। पण मनुष्य मात्र तसा राहतो का? एकटं कधीच राहत नाही, तो मायेमध्ये अडकून जातो। म्हणून आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत। ही कथा आहे ही एका मुलाच्या गरीब व्यक्तीची, एका गरीब लाचार वडिलांची,
ही कथा आहे ना, आपल्याला प्रत्येकाला विचार करायला नक्कीच लावणार आहे की एखादा मुलगा असं सुद्धा कसा वागू शकतो आणि असं का वागू शकतो. म्हणजेच समर्थांनी सांगितलेले आहे सर्वच मुले वाईट असतात का, असं नाही ना. पण खरंच काही मुले अशी असतात ना की त्यांना आपल्या आईवडील जड झालेले असतात. आपण या कलियुगामध्ये सुद्धा पाहतो, आईवडिलांनी रक्ताचं पाणी केलं, लहान असताना किती दुःख शोषण केलं ना, हे दुःख किती भोगलं ना हे त्यांच्या आत्म्याला माहीत असेल. पण आत्ताची मुलं आहेत ना, जेव्हा मोठी होतात चांगल्या चांगल्या नोकरीला लागतात आणि आईवडिलांना घरात ठेवतात का. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ज्याच्या घरामध्ये आईवडील नसतील ना, त्याने कितीही भक्ती मार्ग करा, कितीही काही करा, त्याचा काहीच फायदा नाही. ते मग कारण काहीही असू द्या. कारण का, कारण ज्याच्या घरामध्ये आईवडील आहेत ना, त्याला भगवंताची वेगळी भक्ती करण्याची गरज नाही. या विश्वामध्ये अशी अनेक मुलं पाहायला मिळतील ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या आईवडिलांना रस्त्यावर सोडून दिलेलं आहे. काही ठिकाणी काळजी घेण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून खूप कामे करून घेतली जातात. ही दुनिया आहे ना अशा हजार घटनांनी भरलेली आहे. जेव्हा मुलाचा जन्म होतो त्यावेळी त्याच्या आईवडिलांचा आनंदाचं मोल हे कोणीही ठरवू शकत नाही. आईवडिलांनी आपल्या मुलांबद्दल पाहिलेली स्वप्न असू द्या, त्यांच्या प्रत्येक आनंदासाठी, त्याला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आयुष्यात खूप काही त्रास असतात ना, ते सहन करून खूप कष्ट करून आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण करतात ना. पण त्या बदल्यात त्यांना पुढे किती सहन करावं लागेल याचा ते जरासुद्धा विचार करत नाही. आणि या अशीच एक कथा आहे केशव नावाचा एका माणसाची, जो आता खूप म्हातारा झाला होता. त्याच्या शरीरावर सुरकुत्या पडल्या होत्या. त्याची पत्नी काही वर्षापूर्वीच त्यांची साथ सोडून निघून गेलेली होती. आणि म्हातारा केशवला 4 मुलं होती. चौघांचेही लग्न झालेलं होतं. म्हातारपणामध्ये केशवला फक्त त्याच्या मुलांचा आसरा हवा होता. त्याला 4 मुलं असल्यामुळं त्याची काळजी नव्हती. तो विचार करायचा की मला 4 मुलं आहेत, पण मला फिकीर कोणत्या गोष्टीची आहे बरं. माझं म्हातारपण अगदी सुखामध्ये जाणार आहे. त्यापैकी एक तरी मुलगा आहे ना, माझी काळजी नक्कीच घेईल. आणि याचा आशेनं केशव त्याच्या मुलांसोबत राहत होता. परंतु त्याची मुलं आणि सुनबाई त्यांच्यासोबत असं काही वागतील ना, त्यांना कधी काही विचारही केला नव्हता. केशवच्या मुलांनी त्याच्या पलंगावर त्यांना एक कोपऱ्यामध्ये ठेवलं होतं. म्हातारे वडील त्याच पलंगावर बसून घरात येणाऱ्या जाणाऱ्यांना पाहत असायचे. घरातील कुठलाही सदस्य त्यांच्यासोबत नीट बोलत नव्हता. जेव्हा कधी केशव कोणाला औषध आणायला सांगायचे ना, तेव्हा ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे. त्यांना उलट सुलट उत्तर द्यायचे. कारण का, कारण केशव आता म्हातारा झाला होता. आणि म्हातारपणावर लोक काही इतका तिरस्कार करतात ना, ते आपल्याला सर्वांना माहीत आहे. म्हणजे काय, लोक हे विसरून जातात की काही तुम्हाला सुद्धा कधी ना कधी त्याचा अवस्थेमध्ये यायचं आहे. कारण का, कारण म्हातारपण हे कोणाला चुकलेलं आहे का, कधीच चुकलेलं नाही. जेव्हा आपली लहान लहान मुलं असतात ना, आपण आपल्या आईवडिलांना वाईट साईड बोलत असतो, ती सर्व लक्षात ठेवतात. म्हणून आपण आपल्या आईवडिलांसोबत जे करू ना, ते आपल्यासोबत निश्चित घडणार आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्या. कारण काही माणसं आहेत ना, भक्ती मार्गामध्ये असूनसुद्धा आईवडिलांना व्यवस्थित वागणूक देत नाहीत. म्हणून ते हेही विसरून जातात की हा म्हातारा आज म्हातारा आहे. परंतु एक वेळ अशी होती ना, जेव्हा हा सुद्धा तरुण होता. वेळेच्या चक्रानं आज या अवस्थेमध्ये याला आणलं आहे. आणि त्यामुळं कोणत्याही वयस्कर माणसांची मस्करी करू नका. वृद्धांची इज्जत करायला शिका. एके दिवशी हा म्हातारा केशव वडील पलंगावर बसला होता
आणि स्वयंपाकघरात जेवण शिजवलं जात होतं. वडिलांनी मुलाला आवाज दिला, महेश, जर जेवण झालं असेल ना तर मला जेवायला दे, मला खूप भूक लागली आहे. वडील जेवण मागत आहेत ते पाहून महेश उद्धटपणे म्हणाला, हे म्हाताऱ्या, तुझ्या पोटात खूप जास्त आग लागली आहे का? अजूनपर्यंत आम्ही कोणीच खाल्लं नाही. सर्वात आधी आम्ही खाऊ आणि त्यानंतर तुला आम्ही जेवण देऊ. तुला नेहमीच भूक लागलेली असते, तुम्हाला काम तर करायचं नसतं आणि खायला सर्वात आधी पाहिजे. मुलांचे असे शब्द ऐकून वडिलांचं काळीच फाटलं. काहीही न बोलता म्हातारे वडील शांत राहिले. ते विचार करू लागले की एक बाप असतो ना, तो कधीही त्यांच्या मुलांना सोडून पहिले कधीच खात नाही. मुलांनी खाल्ल्यानंतर त्यांचे अर्धे पोट भरून जातं. बाजारातून कोणती वस्तू आणली ना की सर्वात प्रथम आपण मुलांना द्यायचो आणि जेव्हा आपली पत्नी जेवण वाढून आणायची तेव्हा सर्वात पहिले हेच विचारायचं की मुलं जेवली की नाही बरं. जेव्हा ती म्हणायची की मुलं जेवली आहेत ना, तेव्हाच त्याला पूर्ण संतुष्ट वाटायचं आणि त्यानंतर वडील जेवायचे. परंतु आज म्हातारपणामुळं वडील परावलंबी झालेले आहेत. त्यांची मुलं एक दिवससुद्धा त्यांच्या आधी त्यांच्या वडिलांना जेवायला देत नाही. ही मुलं इतक्या लवकर किती बदलून जातात ना, हे कुणालाच कसं काही समजत नाही बरं. पण केशवच्या घरामध्ये हीच परिस्थिती चालू होती. जेव्हा सर्व लोक जेवायची त्यानंतर केशवला जेवण दिलं जायचं. घरामध्ये नातवंड, सुनबाई सर्वजण होते, परंतु कोणीही त्याच्याशी प्रेमाने बोलायचं नाही. सर्वजण त्यांना सारखं उद्धट आणि उलट बोलायचे. सर्वजण त्यांच्यापासून लांब लांब राहायचे. कोणीही त्याच्या जवळ बसून घरातील कोणीही त्याच्याशी बोलू इच्छित नव्हतं आणि त्यांच्यापासून सर्वजण लांब लांब पळत होते. मुलांना वडिलांचा एक प्रकारे कंटाळाच आला होता ना. केशवने त्याचा सर्व कारभार त्याच्या मुलांच्या हवाले केला होता. घर आणि जमीनसुद्धा मुलांनी गोड गोड बोलून त्यांच्या नावावर करून घेतली होती. केशवला दिलासा देऊन मुलांनी त्याची काही दिवस तर खूप चांगल्या प्रकारे सेवा केली. खोटं प्रेम दाखवलं. म्हाताऱ्या वडिलांना वाटलं की त्याचा हा परिवार अशाच प्रकारे त्याची सेवा करत राहील आणि माझा परिवार असाच आनंदीसुद्धा राहील. म्हणूनच त्याने घर आणि जमीन होती ना, पुढचा काहीही विचार न करता त्याच्या मुलांच्या नावावर केली होती. समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याने निर्णय कसं घ्यावं ना, त्याच्यावर त्याचं आयुष्य नियंत्रित ठरलेलं असतं. म्हणजे आयुष्य पुढे कसं जगू ना, हे आपल्या पूर्ण निर्णयावर अवलंबून असतं. म्हणून माणूस इथेच मोठी चूक करतो. तो मुलांच्या खोट्या प्रेमाला भुलून स्वतःचे सर्व हात रिकामे करून टाकतो. म्हणूनच समर्थांनी आजच्या या कलियुगातील बापाला जागृत केलेलं आहे. कलियुगातील आईवडिलांना जागृत केलेलं आहे की या कथेमध्ये जसं झालं ना तसं तुम्ही अजिबात करू नका. आणि जेव्हा त्याला खरंच गरज असते ना तेव्हा त्याचे हात रिकामे असतात आणि मग अशा वेळी त्याला लोकांकडे भीक मागावी लागते. म्हणून कोणीतरी म्हटलेलं आहे ना की मनुष्याला त्याच्या सुरक्षेसाठी धनाची रक्षा करत राहायला पाहिजे. म्हणजे धनापेक्षा जास्त पत्नीची आणि पत्नीपेक्षा जास्त स्वतःची रक्षा करत राहायला पाहिजे ना. कारण म्हातारपणात आहेत ना त्याला एकटंसुद्धा राहायला लागू शकतं. आणि हेच हाल आहेत ना त्या म्हाताऱ्याच्या वडिलांचे केशवचे झाले होते. म्हणजे मुलं आणि सुना मिळून त्याच्यावर अत्याचार करायचे आणि त्यांना सर्व काही गुपचूप सहन करावं लागायचं. त्यांना त्यांची अवस्था समजायची, परंतु ते काहीच करू शकत नव्हते. सतत विचार करून त्यांचे म्हातारपण दिवसेंदिवस वाढतच जात होते. जेव्हा त्यांचे केस आणि नखे जास्त मोठी व्हायची ना तेव्हा त्यांच्या मुलांना ते कापण्यासाठी सांगायचे. मुलं हे काम एकमेकांवर ढकलायचे, परंतु ते काहीच करायचं नाही.
कसे तरी केशव स्वतःची त्याचे नखे कापायचा. मुलांची ही अशी वाईट अवस्था वागणूक पाहून केशवच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं. तो देवाकडे सतत प्रार्थना करायचा की असं जीवन नको देवा, मला तुझ्याकडे लवकर बोलावून घे. मला आता जगण्याचा खूप कंटाळा आला आहे. देवा, इतका अपमान आता मला सहन होत नाही. मुलगा सुनबाई मला अशा प्रकारे अन्न देतात ना की जसं काही मी एखाद्या गल्लीतला कुत्रा आहे. सर्व काही माझं असूनसुद्धा माझं असं काहीच राहिलेलं नाही. एके दिवशी एक खूप विचित्र घटना घडली. एक माणूस केशवच्या घरी आला आणि त्यांच्या मोठ्या मुलाला भेटला आणि म्हणाला, भाऊ, माझं नाव गणेश आहे. मी असं ऐकलं आहे की तुमच्याकडे एक गाय आहे आणि तुम्ही तुमची गाय विकणार आहात का? मुलगा महेश म्हणाला, मी गाय तर विकणार नाही, परंतु माझ्या या म्हाताऱ्या वडिलांना मी विकणार आहे. तुम्ही त्यांना विकत घेणार आहात का? आम्ही सर्वजण या म्हाताऱ्यापासून त्रासून गेलेलो आहोत. तुम्ही याला घेऊन जा आणि तुमच्याकडे जे काही काम असेल ना ते यांना सांगा. हे संकट आमच्यावरून टळले ना तर आम्ही सर्वजण शांतीने जगू शकू. मुलांचं असं बोलणं ऐकून तो माणूस खूपच हैराण होऊन म्हाताऱ्या केशवकडे पाहू लागला. केशव शांतपणे त्याच्या पलंगावर बसला होता आणि त्याच्याकडेच पाहत होता. म्हाताऱ्याला पाहून त्या माणसाने महेशला विचारलं, तुम्ही या म्हाताऱ्याला किती रुपयामध्ये विकणार आहात? गाय नाही मिळाली ना तर काही हरकत नाही, मी यांनाच विकत घेऊन जातो. हे ऐकून केशवचा मोठा मुलगा हैराण झाला. तो विचार करू लागला, अरे मी तर असाच रागाच्या भरात म्हणालो, परंतु हा माणूस तर खरंच या म्हाताऱ्याला विकत घेण्यासाठी तयार झाला. ही तर खूपच चांगली गोष्ट झाली आहे. महेशनं त्याच्या म्हाताऱ्या वडिलांची किंमत मस्करीमध्ये 50,000 रुपये सांगितली. त्यानंतर महेश काही बोलणार त्याआधीच त्या माणसानं 50,000 रुपये महेशच्या हातामध्ये दिले आणि म्हणाला, हे श्रीमान, हे पैसे घ्या आणि आजपासून हा म्हातारा माझा झाला आहे. बघा, 50,000 रुपये पाहून महेशसुद्धा खूपच खुश झाला. तो विचार करू लागला, या म्हाताऱ्याला कोणी 50,000 रुपयात विकत घेईल असा मी कधी विचारसुद्धा केला नव्हता. तसंही हा आमच्या काही कामाचा सुद्धा नाही, फक्त आमच्या परिवारात एक ओझंच आहे ना. महेशनं त्याच्या तिन्ही भावांना ही गोष्ट सांगितली की त्यानं वडिलांना 50,000 रुपयामध्ये विकलं आहे. मी हे योग्य केलं आहे की नाही? तिघे भाऊ म्हणाले, भाऊ, तुम्ही तर खूपच चांगलं काम केलेलं आहे. या म्हाताऱ्याची सेवा आणखी कोण करणार होतं बरं? हा म्हातारा पूर्ण दिवस काही ना काही काम सांगत असतो. याची काळजी कोण घेणार? औषध कोण देणार? आंघोळ कोण करणार? हा मरताणीसुद्धा जर याला कोणी विकत घेऊन जात आहे ना तर ही आपल्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे ना. मुलांचं हे बोलणं त्याचे वडील शांतपणे ऐकत होते. विकले गेल्याची बातमी ऐकून ते पूर्णपणे स्तब्ध झालेले होते. काय बोलावं त्यांना काहीच सुचेना. त्यांना या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की ही मुलं त्याच्या वडिलांसोबत असं कसं वागू शकतात बरं. मला आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं वागणूक दिली, ज्या पद्धतीने माझे हाल केले, मी मरेपर्यंत तीही समजू शकलो असतो, परंतु आपल्या स्वतःच्या वडिलांना कोणी असं विकू शकतं का? मी एखादी बाजारातील वस्तू असल्याप्रमाणे माझे येथे भाव ठरवले जात आहेत. आपलीच मुलं इतक्या खालच्या पातळीला सुद्धा जाऊ शकतात की थोड्याशा पैशासाठी ते मला विकतील, या गोष्टीचा कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. केशव आता पूर्णपणे त्यांच्या मुलांसाठी मेलेले होते. यापूर्वी त्यांची मुलं त्या माणसाला म्हणतील की तुम्ही या म्हाताऱ्याला घेऊन जा. त्यापूर्वीच केशवने त्याचे कपडे एका पिशवीमध्ये भरले आणि त्या माणसासोबत जाऊ लागला. केशव गणेशला म्हणाला की येथून लवकरात लवकर चल, मला इथे क्षणभर देखील थांबायचं नाही. केशवच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
तो विचार करत होता की इथून गेल्यानंतर मी माझ्या प्राणांचा त्याग करेल. त्याला असं वाटलं होतं की एकदम त्याच सर्व काही संपलेलं आहे. म्हातारे वडील केशव लाचारपणे त्या माणसासोबत जाऊ लागले. तो माणूस केशवला घेऊन त्याच्या घरी पोचला. त्याचे घर खूपच आलिशान होतं. त्यानं म्हाताऱ्या केशवला त्याच्या घरामध्ये ठेवलं आणि म्हणाला, बाबा तुम्ही त्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये राहत होतात, पण आजपासून हे घर आहे ना ते पूर्णपणे तुमचं आहे. जिथे तुमची इच्छा असेल ना तिथे तुम्ही झोपू शकता, तिथे तुम्ही राहू शकता. जी तुमची इच्छा असेल तिथे तुम्ही फिरा. त्या माणसानं त्याच्या पत्नीला सांगितलं की हे बाबा तुझ्या वडिलांप्रमाणे आहेत. त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये, त्यांच्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची कमी राहता कामा नये. मी यांना एका नरकातून बाहेर काढलेलं आहे. त्या माणसाची पत्नीसुद्धा खूप चांगल्या विचारांची होती. ती त्या म्हाताऱ्या वडिलांची खूपच सेवा करू लागली आणि वेळेवर जेवायला द्यायची, वेळेवर त्याची आंघोळसुद्धा करायची, त्यांना औषधं द्यायची. काही दिवसातच केशव पूर्णपणे बदलून गेला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक जगण्याची उमेद दिसत होती. स्वतःच्या मुलांनी केलेले अत्याचार हे ते विसरून गेले. केशव इकडे गणेशच्या घरी येऊन स्वतःला खूपच नशीबवान समजत होता. त्यांना आता असं वाटत होतं की त्यांना कोणीतरी सक्का मुलगा मिळाला आहे. त्या सज्जन माणसानं केशवच्या सेवेमध्ये कुठलीच कमी ठेवली नव्हती. केशवचे दात पडले होते, त्यामुळं गणेशनं त्यांना नवीन दात बसवले. डोळ्यांनी कमी दिसत असल्यामुळं त्यांना नवीन चष्मा बनवला. खरंच धन्य आहेत ना अशी जी मुलं असतात ना, जी स्वतःच्या वडिलांप्रमाणे दुसऱ्याच्या वडिलांची सेवा करतात ना, आणि ती देवास्वरूपाच असतात ना. आणि त्या म्हाताऱ्या केशवच्या मनामध्ये त्या माणसाच्या प्रती करुणा जागृत झाली. त्या माणसानं या जगातील सर्व सुख आणि त्या म्हाताऱ्या केशवच्या झोळीमध्ये टाकलेलं होतं ना. तो माणूस बाजारातून जेव्हा कधी घरी यायचा ना, तेव्हा म्हाताऱ्या केशवसाठी काही ना काहीतरी त्यांना आवडेल ते घेऊन यायचा. खाण्याची काहीतरी गोष्ट नक्की आणायचा. आणि जेव्हा कधी बाहेर जायचा तेव्हा त्यांना विचारून बाहेर जायचा. केशव म्हणायचा, बेटा तू मला या घरात आणून सर्व सुख दिलेलं आहेस, या व्यतिरिक्त या म्हातारपणात मला आणखी काय हवं आहे बरं? जो मान इज्जत मिळवण्यासाठी मी तरसत होतो ना, तो मान तू मला मिळवून दिलेला आहेस. त्यामुळं आता मला काहीच नको. तरीसुद्धा गणेश केशवसाठी काही ना काही नक्कीच घेऊन यायचा. केशव त्याच्या व्यवहारानं खूपच आनंदित असायचा. जेव्हा ते गणेशची सेवा पाहायचे आणि कधीतरी त्यांना त्यांच्या मुलांचा अत्याचार आठवायचा, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. सुट्टीच्या दिवशी गणेश त्याच्या परिवारासोबत बाबाला बाहेर फिरायला नेत असे. बाबा याआधीच नेहमीच मृत्यूला बोलवायचे, परंतु आता त्यांना जगण्याची उमेद जागृत झाली होती. एके दिवशी केशवनं गणेशला विचारलं, मुला, जेव्हा माझ्या मुलांनी माझी विकण्याची गोष्ट तुझ्यासमोर ठेवली तेव्हा तू मनाई का केली नाहीस? कोणता विचार करून तू मला खरेदी केलंस बरं? आणि अशा प्रकारे तू मला तुझ्या घरात ठेवून एका वडिलांप्रमाणे मान सन्मान देत आहेस. तू असं का करत आहेस बरं? कारण आपण पाहिलं असेल आजच्या या युगामध्ये असं होताना पाहणं ना एक स्वप्नापेक्षा वेगळं काहीच नाही ना. तेव्हा त्या व्यक्तीनं सांगितलं की बाबा, जेव्हा तुमच्या मुलाने तुम्हाला विकण्याची गोष्ट माझ्याजवळ काढली तेव्हा समजलं की तुमची मुलं आहेत ना तुमच्यासोबतच चांगलं वागत नाही. जी मुलं आपल्या स्वतःच्या वडिलांना विकायला तयार होतात, अशी मुलं किती वाईट विचारांची असू शकतात याची कल्पना मी नक्कीच करू शकतो. आणि म्हणूनच मी विचार केला की मी तुम्हाला त्या नरकातून बाहेर काढेल. वडील असताना मुलांना कोणत्याही प्रकारचं ओझं वाटतं. मला हे कदापि पाहवत नव्हतं की एक वडील या कलियुगात मुलांच्या अत्याचारामध्ये त्रस्त होऊन जावेत
आणि सर्व वडिलांचा त्यांच्या मुलांवरून विश्वास उडून जावा. मला हे दाखवून द्यायचं होतं की या जगामध्ये अशीसुद्धा मुलं आहेत ज्यांच्यावर वडिलांना अभिमान असतो. मुलगा हा वडिलांचा दुसरा जन्मच असतो ना, आणि ज्या मुलाला त्याच्या वडिलांची अजिबात किंमत नसते अशा मुलांचे जीवन व्यर्थ आहे. असा मुलगा असण्यापेक्षा निपुत्रिक असलेलं केव्हाही चांगलं. आणि म्हणूनच हा विश्वास उडून जावा असं मला वाटत नव्हतं. ही वडिलांची हीच इच्छा असते की त्यांच्या उतारवयामध्ये त्यांच्या मुलानं त्यांचा आधार बनावा, आणि मी तुम्हाला आधार देऊन तुमची ही इच्छा पूर्ण करणार आहे. त्यांच्या मुलांचं हे बोलणं ऐकून केशव खूपच भावूक झाले आणि त्याला घट्ट मिठी मारली. अशा प्रकारे केशव त्यांचं उरलेलं आयुष्य आनंदाने गणेशच्या घरी व्यतीत करू लागले. एका वडिलांची इच्छा पूर्ण झाली आणि त्या नालायक मुलांचं काय होईल ना, हे तर त्यांना म्हातारं झाल्यावरच कळणार आहे, जेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत त्याचप्रमाणे वागेल ज्याप्रमाणे ते त्यांच्या वडिलांसोबत वागलेले होते. समर्थांनी सांगितलेलं आहे या कथेचं तात्पर्य काय बरं? जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल ना की तुमची मुलं तुमच्यासोबत वाईट व्यवहार करू नयेत, तर लक्षात ठेवा, या 3 गोष्टी तरुणपणापासूनच आचरणात आणायला सुरुवात करा. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाला संस्कारानं धर्मानं आस्थेनं जोडून ठेवा. आणि हे होईल कधी? जेव्हा तुमची मुलं भक्तिमार्गामध्ये राहतील, समर्थांच्या विचारांमध्ये राहतील. आता आपल्या घरामध्ये होतं काय? आपल्या आई वडील बघा, आपण भक्तिमार्गामध्ये असतो, पण आपली मुलं भक्तिमार्गामध्ये नसतात. मग त्यांना भक्तिमार्गामध्ये आणणं हे काम कुणाचं आहे बरं? आईवडिलांचंच आहे ना. म्हणून जेव्हा आपण उपासनेला बसतो ना, तेव्हा आपल्यासोबत त्यांनासुद्धा बसवावं. म्हणजे जे चांगले कामे करायची असतात ती आपण मागे ठेवतो, आणि जी निरर्थक असतात ना त्यांच्यासोबत आपण करतो. हे योग्य आहे का? आता दुसरी गोष्ट, कितीही संस्कारी संतान असू द्या, परंतु त्यांच्यावर तुम्ही पूर्णपणे अवलंबून राहण्याची चूक करू नका. आणि तिसरी गोष्ट, ही शेवटची गोष्ट आहे की आपल्या आयुष्याची सर्व जमापुंजी जिवंत असताना मुलांच्या स्वाधीन कधीच करू नका. म्हणजे आपले जमीन जागा असेल, आपल्याकडे काही धन असेल ना, ते व्यवस्थित जपून ठेवा. कारण म्हातारपणे आपल्याला कसे दिवस पाहायला मिळतील ना, हे कुणावर विश्वास ठेवू नका. भगवंताशिवाय तुमचं दुसरं कोणीच नाही. किती जरी तुम्हाला तुमचा मुलगा असेल, किती जरी प्रेम करत असेल ना, तरीही त्याच्यासोबत जेव्हा त्याची कारभारिणी येते ना, तेव्हा त्याचा मूड बदलून जातो, तेव्हा त्याचे विचार बदलून जातात. म्हणून लक्षात ठेवा, आपली मुलं असतील ना, तरीसुद्धा त्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू नका. समर्थांनी सांगितलंच आहे ना, प्रत्येक बापाला वाटत असतं आपल्या मुलाबाळांनी आपल्याला म्हातारपणी आधार व्हावं, म्हणजेच आपल्या मुलांनी आपल्यावर खूप प्रेम करावं. पण प्रत्येक बाप हे सर्वात अगोदर हेच चुकी करतो की आपल्या मुलांवर डोळे झाकून विश्वास ठेवतो, आणि जेव्हा म्हातारपणाची मृत्यूची वेळ येते ना, तेव्हा आपला मुलगा आपल्याला वृद्धाश्रमात सोडून देतो, आपल्याला जवळ ठेवत नाही. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना, आपण भक्तिमार्गामध्ये आहोत, तोपर्यंत प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाचं मन भक्तिमार्गामध्ये रमवावं. रामायण महाभारत सारखे ग्रंथ काय होते ना, त्याच्या वधून घ्यावं. म्हणजे काय? म्हणजे त्याला सर्व संस्कारी बनवावं, सुसंस्कृत बनवावं. तरच आपली मुलं आपल्याला सांभाळतील ना, प्रेमाने राहतील. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा प्रत्येक आईवडील बघा, तुम्ही पूर्ण जीवन जगताना नुसतं पैशाने जीवन जगू नका. कारण पैसा हा सर्व काही आहे का? अजिबात नाही. जोपर्यंत तुम्ही पैसा कमवता आणि इकडे आपली मुलं व्यवस्थित झाली नाही, त्यांची वागणूक व्यवस्थित नसेल, मग तो पैसा कमवून काही करायचा आहे का? म्हणून लक्षात ठेवा, आपली मुलं संस्कारी होतील ना, सुसंस्कृत होतील ना,
हीच आपल्या जीवनाची शिदोरी आहे ना, आणि हेच आपलं मूल्य आहे. म्हणूनच जीवनात जे काही करायचं आहे ना, ते आपल्या मुलांवर संस्कार करायला हवी. मुलं आपली बाहेर कशासाठी जातात, कधीतरी काम न करता पाहायला हवं. मुलांचा मोबाईल चेक करायला हवा. मुलं बाहेर जातात, नक्की संगती कोणाशी आहे, या सर्व गोष्टी आहेत ना, प्रत्येक आईबापानं लक्षात ठेवा. तुमची मुलं कधीच वाया जाणार नाही, ती सुसंस्कृतच निघतील. कारण का? कारण समर्थांचे विचार यांच्या जीवनामध्ये पडतील ना, त्यांचं कल्याणच होऊन जाणार. जय जय रघुवीर समर्थ.